वारजेमध्ये पीएमपी बस जळून खाक, अग्निशामक दल पोहोचण्यास उशीर झाल्याने बसचा कोळसा। कात्रज देहूरोड बायपासवर निगडी कात्रज बसला आज सकाळी वारजेमधील डुक्करखिंडीच्या उताराला आग लागण्याची घटना समोर आली आहे। बस डुक्करखिंड भागातून सर्व्हिस रस्त्याने रोजरी शाळेसमोरून आली असताना अचानक इंजिनच्या पुढील भागातून धूर येत बसने पेट घेतला। यावेळी बस चालक रमेश उगले याने प्रसंगावधान राखून बसमधील सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा भडका उडाला। यावेळी चालकाने काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने खासगी पाण्याच्या टँकरमधील पाणी मारून बस विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्ण यश आले नाही। दरम्यान दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवून कूलिंग केली, मात्र अग्निशामक दल पोहोचण्यास उशीर झाल्याने बसचा कोळसा झाल्याचे पाहायला मिळाले। आग लागण्याची घटना घडलेला वारजे परिसर पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन 20 वर्षे उलटली, मात्र अद्याप वारजेमध्ये अग्निशामक केंद्र नाही। वारजेमधून महामार्ग गेला असल्याने अनेक वाहनांना आग लागण्याच्या घटना घडतात। अशा वेळी अग्निशामक दलाचे केंद्र वारजेमध्ये असणे गरजेचे आहे। तर 6 महिन्यांपूर्वी वारजेमध्ये कात्रज निगडी बस ओढ्यात उलटण्याची दुर्घटना घडली होती, मात्र त्यातून पीएमपी प्रशासनाने कोणताही अनुभव घेतला नसून आता ही दुरावस्था असलेल्या बसच महामार्गावर सोडलेल्या दिसून येतात। आज ती आरएमडी कॉलेजच्या इथे आग लागली, तिथे गाडी पोहोचायला 20 मिनिटं लागली, पण ती गाडी जर आज आपण सर्वे नंबर 131 मध्ये अग्निशमन केंद्र करावं ह्याच्यासाठी आपण प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याचे वर्गीकरण सुद्धा झालेलं आहे। एम्युनिटी कमिटी सुद्धा यासाठी मान्यता मिळालेली आहे। फक्त प्लॅन पास होईल आणि आता टेंडरिंग लागेल आणि हीच प्रोसिजर आम्ही गेली 2 वर्ष मागे लागलेलो आहोत। ही जर वेळेत झाली असती तर आज तिथं गाडी 5 मिनिटात पोहोचली असती आणि कुठल्याही प्रकारची वित्तहानी असेल, जीवितहानी असेल, असं कुठल्याही प्रकारची हानी झाली नसती। आणि हा सर्वे नंबर 130 हा हायवेपासून 100 फुटावरती आहे आणि त्याच्यानंतर अग्निशमन केंद्र झाल्यामुळे कात्रजपासून पानेरपर्यंतचा एरिया कव्हर होईल। त्याचप्रमाणे शिवणे इथे इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथे सुद्धा आग लागण्याची शक्यता आहे। कात्रज कोथरूडशिवाय दुसरीकडे कुठेच अग्निशमन केंद्र नाही आहे, त्यामुळे सर्वे नंबर 130 वारजे येथे जर अग्निशमन केंद्र लवकरात लवकर झालं तर नक्कीच हा संपूर्ण एरिया कव्हर होईल आणि आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा करत आहोत। त्याची सगळी प्रोसिजर आता झालेली आहे आणि लवकरात लवकर ते अग्निशमन केंद्र कसं तयार होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि वारजे हायवे पेट्रोल पंप आणि चर्च ह्याच्या थोडंसंच मागे आहे हा सर्वे नंबर 130 आणि तिथे आपण अग्निशमन केंद्र करत आहोत, जेणेकरून हायवेवर जरी कुठल्या घटना घडल्या तर तिथे सुद्धा अगदी काही क्षणात गाडी पोहोचेल आणि तिथे सुद्धा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो रिकवर करता येईल।